नांदुरा पोलिसांनी बँकेचे सीसीटीव्ही चेक केले असता तिथे दोन इसम हे आपल्या चेहऱ्यावर रुमाल बांधून टोपी घालून एटीएम सेंटरमध्ये गेलेले होते। त्यांनी एटीएम सेंटरची लाईट बंद केली आणि दुसरं एटीएम कार्ड वापरून बँकेतून 50,000 रुपये चोरी केले होते। त्यांचे वर्णन, त्यांचं व्हिडिओ रेकॉर्डिंग सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झालं होतं। त्यावरून त्यांचे फोटो, त्यांचं मोबाईल व टॉवर लोकेशनवरून सदर आरोपींनी इतर ठिकाणी सुद्धा अकोट, दर्यापूर इथे सुद्धा गुन्हे दाखल केलेले होते। अशा आरोपींनी गुन्हे दाखल केलेले होते। त्या आरोपींचा शोध घेतला व आज रोजी त्या आरोपींना अटक केलेलं आहे। ते आरोपी उत्तर प्रदेश येथील आहे। एकाचं नाव हिमांशु राजेश कुशवाहा, राहणार कानपूर यूपी, दुसरा दीपक फुलचंद गुप्ता, राहणार कानपूर यूपी, असे दोन आरोपींना अटक केलेले आहे। त्यांच्याकडून त्यांनी वापरलेले, गुन्हा करताना वापरलेले एटीएम कार्ड तसेच मोबाईल सुद्धा जप्त केलेले आहे आणि जी चोरी केलेली होती अमाऊंट ती सुद्धा जप्त केलेली आहे। आता आरोपी नांदुरा पोलिसांच्या कस्टडीमध्ये आहे। पोलिसांनी पीसीआर घेतलेला आहे। नांदुरा पोलीस तपास करीत आहे। पोलीस सब इन्स्पेक्टर सोळुंके हे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।